सर्व सत्संगी माता भगिनी यांना सुद्धा प्रणाम। आता सध्या जे चालू आहे, आता कोणती वेळ आली? सध्या आषाढी वारीची वेळ आली आणि वारकरी आळंदीहून पंढरपूरला जाणार आहेत। प्रसंगानुसार दोन गोष्टी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतो। आज लाखोंच्या संख्येनं माऊलीपासून ते आळंदीपर्यंत पायी दिंडी चालत येते पंढरपूरला। तर वारी या शब्दाचा अर्थ काय? वारी कशाला? होय होय वारकरी आणि पाहे पाहे रे पंढरी। पंढरपूर जर पाहायचं असेल तर वारकरी झालं तरच पंढरपूर कळतं, नाहीतर पंढरपूरमध्ये सर्वच आहेत, जनावर आहेत, माणसं आहेत, कुत्रे आहेत, सगळे पंढरपूरमध्ये आहेत ना। पण पंढरपूर पाहायचं जर असेल आपल्याला तर वारकरी व्हावं लागतं। वारकरी एक छोटंसं उदाहरण देऊन मी जास्त बोलत नाही। वारी या शब्दाचा अर्थ आहे, एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि मुलगी नांदायला गेली। नांदायला गेल्यानंतर त्या मुलीनं त्याच ठिकाणी दिलेल्या घरी राहायचं, आठवण फक्त माहेरची करायची आणि ज्या वेळेस माहेरचं बोलावणं येईल त्यावेळेसच मुलीनं माहेरला जायचं। उठलं की एखादी मुलगी जर लग्न झालं आणि मनानच माहेरला जायला सुरुवात केली, मनाला वाटल तवा, मनाला वाटल तसं, तर एक तर तिच्या सासरमध्येही मान राहणार नाही आणि माहेरमध्येही मान राहणार नाही। माहेरचेही लोक पुन्हा आई वडील जरी असले तर शिव्याच देतील तिला। मग जर माहेरला जायचं असेल मुलीनं तर कसं गेलं पाहिजे? मुराळी पाहिजे त्याला, मुराळी आला आणि आदरानं घेऊन गेलं की मग मात्र जमलं। तसं तुम्ही आम्ही पंढरपूरला जातो ना, तर आपणालाही कोणीतरी मुराळी पाहिजे। मुराळ्याशिवाय गेलेलं पंढरपूर हे आपणाला पंढरपूरच कळत नाही। मग कोणतं पंढरपूर आहे? हे पंढरपूर आहे भूवैकुंठ पंढरी। पण पंढरपूर जे आहे ते पंढरपूर सगळेच आहे। काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, हे ज्या ठिकाणी ज्यांनी जाणलं आणि ज्या मुराळी म्हणजे या ठिकाणी कोण? आता भाऊ आहे, वडील आहे, आई आहे। मग आपल्या सर्व जीवांचे भाऊ, आई, वडील कोण? तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायम्या पतित कीर्तिवान। संत महात्मेच आपल्या जीवाचं कल्याण करणारे। म्हणून संतांच्या संगतीनं जर आपण वारी केली, संतांच्या सहवासामध्ये जर वारी घडली तर ती वारी आपणाला पांडुरंगापर्यंत नेऊन पोहोचवते, ती वारी होते। आणि संतांशिवाय केलेली वारी जरी आपणाला वाटत असेल तर ती वारी होत नाही। म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी। मग तो कोणता परमात्मा आहे, कसा आकळायचा आहे आणि वारी कोणती आहे हे श्री गुरु आपणाला सांगतील। विषय खूप लांब असल्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही, कारण मला बोलायचं आहे। म्हणून वारीचा आपण या ठिकाणी असणारा विचार केला पाहिजे। आता बरेच वारीबद्दल सांगितलेले आहे। होईन भिकारी पंढरीचा वारकरी, भिकारी व्हावं लागेल। आता भिकारी होणं म्हणजे दान धर्म करून भीक मागत फिरणं नाही, तर भिकारी या शब्दाचा अर्थ आपल्यामध्ये असणारे विकार त्या ठिकाणी काढलं की झालं। संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ। आणि हे जाणं आपल्याच्यानं म्हणजे आपल्या सामर्थ्यावर त्या ठिकाणी ते निघत नाहीत, तर त्याला कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे, त्यांना कोणाचा तरी कृपा पाहिजे। मग त्या ठिकाणी संत कृपा झाली की इमारत फळा आली। म्हणून संतांशिवाय वारी त्या ठिकाणी घडत नाही। वारी खरी काय आहे हे जाणून घेऊन आपण या ठिकाणी वारी केली पाहिजे।
वारी या शब्दाचा अर्थ आहे जाणं येणं जाणं येणं आपली चालूच आहे. जन्मनं मरणं जन्मनं मरणं प्रत्येकाचं चालूच आहे. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिशे ही घटिका यंत्र दैशी परिभ्रमेगा चालू आहे वारी. ह्या वारीला महत्व नाही. वारी या शब्दाचा अर्थ आहे की त्या ठिकाणी आपण अखंड त्याच्या चिंतनामध्ये राहिलं पाहिजे. आणि प्रत्येकाची वारी चालू आहे आता, आणि ती वारी चालू आहे म्हणूनच आपणही या ठिकाणी आलेले आहोत. वारी बंद झाली की सगळं बंद. मला जास्त सांगता नाही, विषय वाढत आहे असो. म्हणून या ठिकाणी या वारीबद्दल 2 शब्द या ठिकाणी बोलावं अशी अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी बोलले. झालेली सेवा रामचंद्रांच्या परणी नारायण महाराजांच्या चरणी समर्पण करतो आणि सेवेला पूर्ण. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम।
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम बोली सियावर रामचंद्र भगवान की जय। आळंदी पंढरी अशा पवित्र क्षेत्राची आठवण करून देणारा असा हा आषाढ मास या पवित्र प्रसंगी आजच्या सत्संग कार्यक्रमामध्ये पुन्हा एक बार श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित भाविकांना व्यासपीठावरून प्रणाम आहे. आत्ताच आपण आदरणीय महाराजांकडून पंढरीच्या वारीचं महत्त्व आपण श्रवण केलं होतं. धन्यवाद महाराज. ज्या अध्यात्म तत्वाची आता गरज आहे जीवाला, त्या तत्वाचं चिंतन झालं पाहिजे आणि तत्वचिंतन श्रवण करणाऱ्याचीच गरज आहे. ज्यांना तत्वचिंतनाची अपेक्षा आहे, इच्छा आहे, रुची आहे, तेच येतील, श्रवण करतील. ज्यांना विनोद पाहिजे, हास्य पाहिजे, ते त्यांच्या जागेवर जातील. प्रत्येकाची आपली आपली जागा आहे. त्रिगुणात्मक सृष्टी आहे. कोणाला काय आवडते, त्याची आवड कुठं आहे, आवडीचा विषय कुठं आहे, तो त्या ठिकाणी जायला स्वतंत्र आहे. सत्संग बंधन नाही, सत्संग मुक्ती आहे. सत्संग दबाव नाही, सत्संग प्रेम आहे. प्रेम तत्व आहे.
प्रेम कधीही कोणाचं शोषण करत नाही. जेव्हा तुम्हाला शोषण पाहायला मिळेल तर ते प्रेम नाही. शोषण करते ती वासना आहे. समर्पण करते ते प्रेम आहे. परमार्थ समर्पणाचा विषय आहे, शोषणाचा नाही. मग ते वारी असो, साधन कुठलंही असो. पंढरीची वारी एक साधन आहे, सांगितलेलं आहे. महाराजांच्या जो काही वारीचा विषय होता त्याला अनुमोदन म्हणून थोडंसं आपणही चर्चा करू. त्यांच्या चर्चेचं प्रमाण आहे की पंढरपूर संताशिवाय घडत नाही. पंढरपूर असो, आळंदी असो, देव असो, कुठलंही असो. हरिद्वार जाण्याच्या आधी गुरुद्वार जाणं नितांत आवश्यक आहे. अन्यथा हरिद्वारात जाऊनही हरीचं दर्शन असंभव आहे. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्या मज तेथवरी, दाखवा दिनाचा सोयरा. त्या काळच्या वारकऱ्यांनी देवाकडे जाण्यासाठी संतांची प्रार्थना केलेली आहे. या काळच्या वारकऱ्यांनी ऑनलाईनची प्रार्थना केली. ऑनलाईन इथून पैसे बांधले की डायरेक्ट दर्शन. आता संतांची जागा कोण धरली? ऑनलाईन. काय की ऑनलाईन म्हणतात काय मला माहित नाही. आता दर्शन स्वस्त झालं. आता त्या काळामध्ये दर्शन मस्त होतं, आता या काळामध्ये दर्शन स्वस्त आहे. आणि संतांनी दाखवलेल्या देवाचं दर्शन एकच बार बस आहे. आणि आपण दर्शनाला गेलेले जन्मभर दर्शन घेऊनही त्याची बराबरी नाही झाली. या दर्शन 100 वेळा, एक वेळा, एक बार दर्शन. जेव्हा देवाचं दर्शन होते ज्याला दर्शन झालंय त्याची ओळख काय आहे? जोवरी तुझे रूप नोहे दिठे माऊली. जोवरी तुझे रूप नोहे दिठे, दिठे म्हणजे पाहिलं नाही. जोपर्यंत तुझं रूप आम्ही पाहिलं नाही. जोवरी तुझे रूप नोहे दिठे. सांभाळून ऐका, मी बी सांभाळून सांगण्याचाच प्रयत्न करतो. तुम्ही आम्ही किती वेळेस दर्शनाला गेलेलं आहे, पण दर्शन झालं की नाही आता ह्या ओवीतून आपणाला समजतंय. जोवरी तुझे रूप नोहे दिठे तोवरी जगासी संसारची गोमटे.
ओळख काय तिची? जोपर्यंत तुम्हाला आम्हाला देहाधिक पसारा, विषय, वस्तू, संसार गोड वाटतो, अति गोड वाटतो, किती गोड वाटतो की त्याच्यासाठी जीवही द्यायला आम्ही तयार आहोत. आता याच्या पलीकडे गोड अजून काही वाटलं नाही. जोपर्यंत हा संसार आम्हाला गोमटा म्हणजे गोड वाटतो, तोपर्यंत दर्शन झालं नाही. दर्शन झालं नाही. आता तुम्ही समजून घ्या, आता आपल्याला दर्शन झालंय की नाही? महाराज लोकाला तरी झालंय की? संत जे आज संत पदव्या मिरवून जगामध्ये आमच्यासारखे फिरतो आम्ही, त्यांना तरी झालंय का? संसार गोड वाटतो की नाही? याच्यावरून दर्शनाची ओळख. जोरी तुझे रूप नोहे दिठे तोवरी, जगासी संसारची गोमटे, आणि आता देखिलासी तरी विषय विटे, उपनला त्रासू. आता देखिलासी तरी विषय विटे. मग दर्शन झालेल्या महात्म्याचं परिचय काय आहे? तर विटले हे चित्त, त्यांना दर्शन झालं. दर्शनाची ओळख काय? जगद्गुरु तुकोबरायांनी आपला अनुभव व्यक्त केला की विटले हे चित्त, विषय विटे. माऊली सांगतात ना, प्रपंचापासूनी वमनते म्हणे पैसलेसे. उपरती विरक्ती, वीट जेव्हा येईल संसाराचा, विषयाचा, समजायचं की आपणाला दर्शन झालं. आणि असं दर्शन केव्हा होते, कोणामुळे होते? ते महाराज सांगत होते तुम्हाला की संताशिवाय हे दर्शन होत नाही. बिना संत. साधू संत माय बाप एवढा उपकार करा. याच्यात काय उपकार आहे? आपले आपले पैसे घातले, तिकीट काढलं, गेलं. त्याच्यात दुसऱ्याला मस्के मारायची काय गरज आहे? न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. संताकडून गेलं तर असं दर्शन होते की संसाराचा वीट येतो. माऊलीची ओवी आणि तुकोबरायाचा अभंग. विटले हे चित्त. म्हणून दर्शनाच्या आधी मार्गदर्शन किती महत्वाचं असेल एक बार विचार करा. हा जो विषय आहे ना, दर्शनाचा विषय आहे, तर दर्शनाच्या आधी मार्गदर्शन किती महत्वाचं असेल. मार्गदर्शनाशिवाय दर्शन शक्य नाही. दाखवून द्यावं लागेल ना देव कसा आहे, काय आहे. आणि हे दर्शन करण्यासाठी वारीची गरज आहे. आता प्रश्न असा आहे की याचं नाव वारी का ठेवलंय? वारंवार करावं लागते म्हणून त्याचं नाव वारी आहे. एक अर्थ. आणि दुसरा अर्थ श्रीगुरूच्या मुखातून ऐकलेला एक अर्थ आहे की वारी शब्दाचा अर्थ देवाकडे जात असताना, संताकडे जात असताना काय काय वारावं लागते. वारणं म्हणजे
अवगुण वारणं, दुर्गुण वारणे, वासना, इच्छा, कल्पना, कामना, शंका, संदेह, असे शेकडो अडचणी आपल्या समोर पडून आहेत. एका ठिकाणी ते सांगितलं की काम, क्रोध, लोभ पडिले पर्वत आणि राहिला अनंत पलीकडे. तर हे सगळं वारणं म्हणजे त्याला वारी म्हणतात, त्याला वार करी. काय करी? कशावर वार करते? शत्रूवर वार करणारा वार करी. बिना शत्रू. शत्रू कोण? रजोगुण समुद्भव काम यश क्रोध यश रजोगुण समुद्भव. विद्येहमिह वैरिणम. वैरी म्हणजे हे शत्रू आहेत, याच्यावर वार करणारा वारकरी, ते पंढरीचे वारकरी. अशा पद्धतीनं जर वार नाही केला तर वारकरी नाही आपण. पैसे पार करी, वेळ पार करी, भाकरी पार करी, सगळं संपून टाकायचं. वारकरी कुठून आहे? काम क्रोधाधिका संघर्ष करणे वारकरी. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग जन आणि मन अंतर्बाह्य. हे वारकऱ्याचाच परिचय आहे, ओळख आहे. अशा पद्धतीनं वारी, हे वारी इतकी सोपी नाही. हे लाखो लोकांची गर्दी पाहून छान वाटते, चांगलं वाटते की आता परमार्थ वाढला. माणूस म्हणजे परमार्थ नाही, माणुसकी म्हणजे परमार्थ आहे. माणूस वाढला का माणुसकी वाढली? कीर्तनात, प्रवचनात, सत्संगात, वारीत, कथेत माणूस वाढला का माणुसकी? परमार्थ म्हणजे काय? माणूस असावं, माणसात माणुसकी असावं, ते झालं पाहिजे. गर्दीला काही कमी नाही. आता कुठेही गेलं तर गर्दी खूप आहे. कोणताही महाराज येऊ आणि जेवढा फसविणारा येईल तेवढी संख्या जास्त तर येणारच. आणि मी तुम्हाला फसविणार नाही म्हणून तुम्हाला काय गॅरंटी? आता विश्वास करू नका. विश्वासाची एक जागा आहे. विश्वास एक शक्ती आहे, ज्ञान एक शक्ती आहे आणि क्रिया एक शक्ती आहे. अशा 3 शक्ती आहेत. तशा 3 शक्ती आहेत: द्रव्य शक्ती, ज्ञान शक्ती, क्रिया शक्ती. थोडंसं आज वेगळं सांगणार आहोत की विश्वास एक शक्ती आहे. असं क्रियाशक्ती म्हणजे जगदंबा, ज्ञानशक्ती म्हणजे सरस्वती, द्रव्यशक्ती म्हणजे लक्ष्मी. या जगात 3 शक्तीवर तुमचं आमचं जीवन चालतंय. अशा 3 शक्ती आहेत. क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि द्रव्यशक्ती, अशा 3 शक्ती आहेत. क्रियाशक्ती म्हणजे आपल्यामध्ये जे ताकद आहे, शरीरामध्ये, हातापायामध्ये, अवसान आहे, जे काही असेल जेवढं बी,
संसाराची सेवा म्हणजे सृष्टीमध्ये परोपकारासाठी ते शक्ती लाव. परिवारापासून ते प्राणीमात्रापर्यंत त्यांच्या कामाला येणं, हातपाय हलवून त्यांची सेवा करणं, ही क्रियाशक्तीनं काय करावं? सेवा करावं. ज्ञानशक्तीचा वापर स्वतःच्या ओळखीसाठी करावा. क्रियाशक्ती इतरासाठी, जगासाठी. जे शरीरामध्ये आहे, शरीरानं सेवा करावं. कारण शरीर हे संसारानं दिलेलं आहे, प्रकृतीचा अंश आहे. याच्याने संसाराचीच सेवा केली पाहिजे. प्राणीमात्रापासून ते तुम्हाला जिथं शक्य आहे शरीरानं, शक्तीची उपासना आहे. तुमची शक्ती सदुपयोगामध्ये जर लावाल, एखाद्याच्या प्राणीमात्रांच्या सेवेमध्ये लावाल, तर तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो की तुम्ही जगदंबाचे भक्त आहात. जगदंबाची भक्ती म्हणजे काय? फक्त लिंब आणून माळा घातला तर भक्ती नाही. एखाद्यामध्ये शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवायसाठी लिंबू पिळून पाजवा, त्याच्या गळ्यात घालण्यापेक्षा. जगदंबेची भक्ती करा. नकळत जगदंबेची उपासना होते. तुम्हाला मूर्ती काही, कसं आहे की हे प्रकृती आहे ना, हेच जगदंबा आहे. प्रकृती म्हणजेच जगदंबा आहे, मूर्ती आहे. जगदंबा म्हणजे तुम्हाला काय वाटते? एवढी छोटी आहे, मूर्तीच्या आकारामध्ये बांधल्या जाते काय? हे सारं दिसते ते सारी प्रकृती हे जगदंबा आहे. जगत हेच अंबा आहे. अंबा म्हणजे आई आहे. जगत. आता जगत म्हणजे लहान आहे की मोठं आहे? तर सेवा करा. तुमच्यामध्ये जे काही हातापायामध्ये अवसान आहे, या अवसानाचा उपयोग घेणे म्हणजे जगदंबेची सेवा आहे. याला कोण्या जातीत जन्म घ्यायची गरज नाही, याला ज्ञानाची गरज आहे. जगदंबा. आता राहिली ज्ञानशक्ती. ज्ञानशक्ती स्वतःची ओळख करून घेण्यासाठी त्याचा उपयोग करा. दुसऱ्याला अज्ञानी ठरवण्यासाठी किंवा दुसऱ्याला उपद्रव करण्यासाठी, दुसऱ्याला अपमानित करण्यासाठी, दुसऱ्याला अज्ञानी ठरवण्यासाठी ज्ञानाचा उपयोग जर होत असेल तर ते ज्ञान नाही. ज्ञानाचा उपयोग आहे की स्वतःची ओळख करून घ्यावं. ज्ञान. तर दुसऱ्यासाठी शरीरातली शक्ती आहे, ताकद आहे. आपल्यासाठी ज्ञानशक्ती आहे. आणि देवासंबंधी जर आपल्याला ठेवायचं असेल तर विश्वास शक्ती आहे. तिथं ज्ञान वगैरे चालत नाही. लक्षात असू द्या. देवाकडे ज्ञान चालते का? काय चालते? विश्वास. तर ज्ञान नाही चालत. आणि सगळ्या गोष्टी ऐकायला इतक्या बऱ्या वाटल्या, परंतु आपल्या मागे जीवनामध्ये समस्या किती आहेत, घटना किती आहेत, काय काय. सुख नाही, समाधान नाही, शांती नाही, मनासारखं होत नाही. मनासारखं होत नाही याची चिंताच सोडून द्या. जे होतच नाही त्याची चिंता काय करायची? चिंता याची करा की मनासारखं होत नाही तर मन आपल्यासारखं होईल का, याची चिंता करा. आपली एनर्जी, आपली ऊर्जा लावायचीच असेल तर कशात लावा? मनासारखं होण्यात नाही, मन आपल्यासारखं कसं होईल.
याच्यावर आपली ताकद लावा, ज्ञान लावा, विश्वास लावा. हे सगळ्या तिन्ही गोष्टी याच्यात लावा. देवाला सांगायचं असेल तर हेच सांगा की हे देवा, हे मन तुझी विभूती आहे, तुझ्याशिवाय हे मन थांबत नाही. काय काय करीतो या मना, परी नाईके नारायणा. देवालाच प्रार्थना करा. विश्वास शक्ती बी मनासाठी लावा. विश्वास शक्ती आहे. मग ह्याच्या अडचणी येतात. तुमच्या जीवनामध्ये दुःख येत असतील, माता भगिनीनं कष्ट येत असतील, त्रास होत असेल, तर समजायचं दुसऱ्यामुळे जर आपणाला दुःख होत असेल तर समजायचं की आपलं प्रारब्ध, आपलं पाप कटत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे. कोणामुळे? परिवारातून, परिसरातून, समाजातून, राजकीय क्षेत्रातून, कोण्याही क्षेत्रातून तुम्हाला जर कोणाचा त्रास होत असेल तर समजायचं की आपलं पाप कटत चाललंय, आता कमी होत चाललंय. त्रास तर होतो, त्रास तर होतो, चांगल्या कामाचा त्रास होतो. एखाद्याची बाकी देत असाल आपण तर तेच काम चांगलं आहे की वाईट आहे? बाकी आपण फेडत असेल तर, पण कसं होतंय ते? सोपं जातंय का जड जातंय फेडताना? तुम्ही सगळ्याला ते अनुभव असतीलच. घेताना कसं वाटते? छान वाटतं. देताना थोडंसं जड जातं. बस तसंच आहे. करताना बरं वाटते आणि भोगताना नको तर वाटतेच. मग ते पाप कटत चाललंय समजायचं. दुसऱ्याकडून दुःख होत असेल तर आपलं पाप कमी होत चाललेलं आहे. आणि आपल्यामुळे जर कोणी दुःखी होत असेल तर आपलं पुढच्या जन्माचं प्रारब्ध तयार व्हायलंय. अजून आता हे सरू दे की आता झालेलं तेवढंच. दुसरं आणि क्रियमान कशाला? आता संचित भोगून संपलं तर बरं आहे. पुन्हा क्रियमानाची अजून तयारी कशाला पुढच्या जन्माची? आता जर काही करणं गेलं, कोणाला दुःखी नाही गेलं तर एक साम्य दशा येते या की भोग संपून पाप संपून जाते आणि तेव्हा त्या दशेला साम्य दशा, मी याच्यावर चर्चा करणार आहे नंतर कधीतरी. कर्माची साम्य दशा, जेत होय विरेशा, तेत श्रीगुरु आपैसा भेटेची गा. तेव्हा श्रीगुरूची भेट होते. तर ती चर्चा आज नको. तर हे आपण जर दुसऱ्यामुळे दुःख होत असेल तर पाप कमी व्हायला, आणि आपल्यामुळे जर दुसऱ्याला दुःख होत असेल तर आता आपलं पाप तयार व्हायला. केव्हासाठी? पुढच्या जन्मासाठी. पुन्हा त्या पापाचा परिणाम भोगू नये असं वाटत असेल तर आता काय करावं? काम थोडंसं सांभाळून करावं. आता पाप वाचनं होते, कायनं होते, मनानं होते, वेगवेगळ्या पद्धतीनं पाप होते. वाचा बोलू वेदनीती, वेगळंच बडबड करण्यापेक्षा जिभेवर संयम ठेवलेलं चांगलं. ज्याच्या जिभेवर संयम होईल, संयम म्हणजे आवर घालणे. आपल्या जीवनामध्ये खाऊन आनंद जास्त होते की जीभ आवरून आनंद जास्त होते? खाल्ल्यावर जास्त होते की जीभ आवरल्यावर? सांगा ना एक बार. सांगू वाटणं गेले का?
आमची दिवाळी खाल्ल्यानं होते आणि संताची दिवाळी रसना आवरल्यामुळे होते. कारण की प्रत्येक इंद्रियाचा स्वभाव, इंद्रियाची प्रबलता, इंद्रियामध्ये जे मादकता, जे उपद्रव करण्याचं जे स्वभाव बनते, त्या सगळ्या इंद्रियाचं कारण आहे रसना. रसनेंद्रिय है ना. रस खाण्यावर नियंत्रण करा, बोलण्यावर नियंत्रण करा. तर तुम्ही म्हणाल की मग तुम्ही कसं बोलता दर रविवारी? हे बोलणं नाही, ज्याच्यामुळे अपराध होते, ज्याच्यामुळे दुःख होते, ज्याच्यामुळे अनहित होते, ते बोलणं बंद करा. असा संकल्प करा की मी आता बोलत असताना विचार करून बोलणार. ती सवय लागलेली आहे माणसाला, जीभ आवरत नाही. जेवढं काही तुमच्या संसारामध्ये आजपर्यंत झालंय ते फक्त जिभीनं झालेलं आहे. विवाद झाले असतील, वाटण्या झाल्या असतील, मारामारी झाली असेल, जे काही झालं असेल त्याचं मुख्य कारण काय? जीभ आहे. असं कधी विचार केला तुम्ही? जीभ तुमचीच आणि तुमचंच वाटोळं करते. तुम्हीच खाऊ घालता, तुमचीच जीभ तुमचंच वाटोळं करते. कशी असेल ही जीभ एवढीशी? आहे तर किती इंचभर, पण ताकद किती मोठी आहे तिची. जे जे काही घरामध्ये जे झालेलं आहे ते सगळं जिभेमुळे झालं. जीभ, जिव्हा, याचे अनेक शास्त्रामध्ये पुरावे आहेत, प्रमाण आहेत. नेहमी ऐकत राहता तुम्ही, महाभारत झालं कशानं? जिभेमुळे झालं. रामायण कशानं झालं? जिभेमुळे. जीभच, कैकेयीची जीभ आहे, तिथं द्रौपदीची जीभ आहे, कुठं ना कुठं कोणाची तरी जीभ आहे. आणि आपल्या घरामध्ये आपली सगळ्यांचीच जीभ आहे. त्या काळामध्ये एकाचीच जीभ होती तर तेवढे मोठे ग्रंथ झाले. तर आपल्या काळामध्ये प्रत्येकाची जीभ आहे. आता केवढे ग्रंथ होतील आपले? इतिहास कसा आहे? जीभ, संयम. सुरसा नावाची एक राक्षसी होती, जे श्री हनुमानजी लंकेमध्ये जात असताना जी आडवी आली होती. काय नाव तिचं? सुरसा. राक्षस नव्हता, राक्षसी. सी म्हणजे जीभ. हे बाई होई की गडी होई? जीभ, रसना है ना, स्त्री आहे, शक्ती आहे. सुरसा नावाची राक्षसी म्हणजे सु म्हणजे चांगलं, गोड, टेस्ट, रुचकर, खमंग, त्याला म्हणतात सु. आणि रस म्हणजे पदार्थ. रसगुल्ला समजा की आता आपल्या शब्दात. राम कार्यामध्ये सगळ्यात पहिली आडवी आली ते सुरसा. परमार्थामध्ये, भक्तीमध्ये सगळ्यात पहिली आडवी येते ते कोणती रसा? आपली सुरसा. खाणच आडवं येते सगळ्यात पहिलं. चटपट खायचं आवडते आपल्याला, मसालेदार. तर वरचीवर खिचडी तर अजून जास्त रंगवालेत लोक, आता अजून काही काही टाकाले. सगळ्यात पहिली अडचण आहार आहे.
आणि आहाराला जोडूनच येणारी एक अडचण आहे, तिचं नाव निद्रा. आहार लगेच निद्रा. कित्येकांना सत्संगामध्ये बी डोळे लागतात आता, ही मोठी अडचण आहे. पण आहार सुरसा, चांगला पदार्थ, चांगला पदार्थ. कीर्तनाला जायला निघाला एक माणूस, त्याची घरवाली म्हणली, काय कीर्तन कीर्तन करता, काय महाराज महाराज करता, राहणं अवघं घरी, किती दिवस कीर्तन ऐकून काय फरक पडलाय तुमच्यात. आणि खरंच पडाय नाही. फरक पडला असता तर ह्यानं बायकोच सोडून देत होतं. तिचं म्हणणं बरोबरच आहे. तिनं ओळखली त्यालाच, तिनंच ओळखली फक्त. काय सत्संग, काय कीर्तन करून काय फरक पडला तुमच्यात, राहू द्या ना उगं, आज उगं पडा. तिनं म्हणलं, हे नाही, ओळखीचे महाराज आहेत, कीर्तनात माझं नाव घेते आणि मला जाऊ दे. कीर्तनासाठी नाही, याला कशासाठी जायचंय? आता काही लोकांना कीर्तनात कशासाठी यायचं असते? फक्त आपलं नाव ऐकायचं राहते, त्याला देवाच्या नावाची गरज नाही. आणि त्या महाराजाला माहीत होऊन गेलेलं असतं की याला कीर्तनाला आणावं म्हणलं तर काय करावं, याचं नाव घ्यावं. त्याला बी आयडिया राहते, याला बी आयडिया राहते, दोघं बी एकमेकाला जोडलेले असतात. माझं नाव घेते म्हणलं ते महाराज, जावंच लागतं मला. कीर्तनाचं काही तेवढी गरज नाही, पण नाव घेते ना. आणि नाव घेतल्यावर रिकामी हातानं पाया पडत नाही, हे महाराजाला पक्क माहित. नाव घेतल्यावर जातानीच खिशामध्ये टाकून न्यावं लागतं. आणि मग ते म्हणली, कसं करावं याला, जाऊ देऊ नाही वाटालंय तर जायला तयार झाले. मग काय केले, हटकून त्या दिवशी चांगली भाजी केली बायकोनं. जेवायला बसली नाही, कधीच वाढत नाही, पण जवळ बसून वाढायला सुरू केली. घ्या की थोडं, तुम्हाला मज्जा नाही, घ्या की थोडं, बरं घ्या, नाही थोडी घ्या, नाही थोडी भाजी टेस्ट केली. सुरसा सांगाल होतो मला, सुरसा. असं करीत करीत त्याचं जेवण वाढलं. कधी नाही ते काकलूत कराली, नाही ऐकावं तर पुन्हा अजून मोठी अडचण येईल. ऐकत राहिलं, खात राहिलं, ऐकत राहिलं, खात राहिलं. त्याला लागली झोप. त्यानं म्हणलं, बघ मी थोडं पडतो आता, आणि वेळ झाला की उठव, कीर्तनाला जायचं. बरं झोपा म्हणले. यानं गेलं झोपी. कीर्तन चालू झालं, कीर्तन होऊन बी गेलं, रात्र संपून गेली. कशाला उठवते तिनं? नाही उठवाय. सकाळी उठल्यावर म्हणाले, कीर्तन झालं का? आता राहते काय कीर्तन आपल्यामुळे? तर सगळ्यात पहिली अडचण कोणती? सुरसा, आहार आपल्या जीवनामध्ये. मग त्या सुरसा म्हणजे रसना इंद्रियावर जे रस विषय आहे त्याच्यावर वार करणे, हे वारकऱ्याचं पहिलं लक्षण आहे. आणि याच्यासाठी तुकोबरायांनी प्रमाण दिलेलं आहे. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, नसावी बासर. बासर म्हणजे उगाच बडबड करणं. निद्रा बहुभाषण, निद्रा बहुभाषण, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. युक्त आहार, युक्त
युक्त विहार. भगवद्गीतेला विचारा काय म्हणते? युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. अर्जुना, स्वभावासी पाही आहारा वाचुनी कारण नाही. जो रसनेंद्रियाचा अंकिला, माऊलीची ओवी, अध्याय 2, सांख्ययोग. काय पुढे मला माहित नाही, आलं तर सांगा. जो निद्रेशी विकला, रसनेंद्रियाचा अंकिला, आहार म्हणलं की निद्रा आलीच, तो निद्रेशी विकला, तो येथे नाही म्हणितला अधिकारी. कशाचा अधिकारी? परमार्थाचा अधिकारी नाही, मोक्षाचा अधिकारी नाही, पंढरीचा अधिकारी नाही, कोणताच अधिकारी नाही. जो रसनेंद्रियासी अंकिला तो अधिकारी नाही. किती स्पष्ट सांगितलेलं आहे. काय ओव्या आहेत, काय विचार आहेत माऊलीचे. चला, तर अशा पद्धतीने हनुमानजी निघाले. सुरसा आडवी आली म्हणजे खायचे पदार्थ आडवे आले, तर हनुमानजीनं ते सुरसेला टाळलं, मारलं, निवारण केलं, वार केला त्याच्यावर. हे वारकरी, आणि म्हणून राम कार्य करण्याचा अधिकारी हनुमंत झाला. आता रामायणामध्ये सध्या तेच चालू आहे, पत्र वाचन चालू आहे. अख्याला मारलं, याला मारलं, त्याला मारलं. ते मारामारी असल्यामुळे मी सांगणं गेलं जास्त. तर हे सगळे हनुमानजीनं मारलं अखियाला, इंद्रजिताला, अमुकाला, ह्याला त्याला, राक्षसांना. म्हणजे तुमच्या आमच्याजवळ काही राक्षस कमी आहेत काय? काम आहे, क्रोध आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, बडबड आहे, काय नाही, वासना आहे. हे सगळे आपल्या समोर उभे आहेत, हातात शस्त्र घेऊन आहेत. वारकरी तयार व्हा, वारकरी. आणि वारकऱ्याचं शस्त्र काय आहे? वार करण्यासाठी शस्त्र काय घ्यावं आपण? तर ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र घ्या, तयार व्हा. आणि असं होईल तेव्हा आपणाला पंढरीची वारी घडल, तोपर्यंत नाही. अशी वारी करण्याचा प्रयत्न आपण करूया. तर आज या सत्संग कार्यक्रमामध्ये वारकरी या शब्दावर आपण थोडंसं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. अजून खूप त्याच्यावर चर्चा करता येईल, परंतु वेळेच्या अभावी आपण समापनाकडे जाण्याचा प्रयत्न करू. आहारावर नियंत्रण, जिभेवर नियंत्रण, रस विषय आपण पाहिलेला आहे. रस काय काय करते, तर सगळ्या गोष्टी अनुकूल होतात. रसनेवर विजय मिळविला की बाकीचे इंद्रियांना आकळायची गरज नाही. स्तोत्राद्री इंद्रिय आवरती परी ते रसने नियमो न करीती, ते सहस्त्र जा आकळी जाती विषयी ई. असं जरा ओव्या दिलं तर मजा येते, आनंद येते. रसने नियमो न करीती, रसनेचा नियम करा आजपासून. आषाढ महिन्यामध्ये शिळं खाऊ नका. ताजं बी खाल्लं तर जे तुम्हाला पचन होते तेच, काय पचते ते प्रत्येकाच्या शरीराला माहीत आहे, तेच खा. शरीराला आहार देत असताना शरीराचं ऐकून द्यावं, जिभेचं ऐकून देऊ नका. हे परमार्थ सांगालो मी. तुम्हाला वाटेल हे खाण्याचं काय सांगाले, हेच परमार्थाची सुरुवात आहे, पायरी आहे, पहिली पायरी. जेव्हा तुम्हाला खाण्याचे ज्ञान होईल तेव्हा तुम्ही परमार्थाचे अधिकारी व्हाल. खाण्याचा विषय जर एवढा श्रेष्ठ नसता तर रजोगुण, तमोगुण
सत्वगुणी आहाराची चर्चा भगवान कृष्णांनी केली नसती गीतेमध्ये. आहार आहे, आहारावर नियंत्रण असावं. दुसरा अध्याय 6व्या अध्यायामध्ये बी विषयी सांगितलेले आहे. आणि तसं 18व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचा आहार, राजस, तामस, सात्विक. तर असं हे आपणाला एक एक करून वारकरी होण्याच्या अपेक्षेनं हे जरुरी आहे. पंढरीची वारी करा, जरूर करा. आळंदीला जायचं असतं बेशक जा. आमची मनाई नाही, आमची निंदा नाही, स्तुती नाही, कोणाला काहीच म्हणणार नाही. आणि मी जाणार नाही कोणाच्या आग्रहामुळे. माझा स्वतंत्र विषय ना, पण दुसऱ्याला नको म्हणणार नाही, आपला अधिकारच नाही. होय होय वारकरी, पाहे पाहेरी पंढरी, जा वारकरी हो. पताका घेऊन जा खांद्यावर, पण सांभाळून या जाऊन. आता याच्यात बरेच जाणारे असतील, याला लई जाऊ वाटते, ह्याला लई जाऊ वाटते, एक एक महिना जाऊ वाटते. खूप छान तुमचे जे विचार आहेत ना, खूप आवडले. देवाकडे जायची इच्छा होती तुमची, पण देवाकडंच जा. रसना आवरा. प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यानंतर गुरुवर्य महाराज सांगत होते, झालं संपलं, उगा एक ध्यान आले म्हणून सांगाल, की कासव असते पुढे. कासवाचं चित्र ते पाहिलं ना तुम्ही? कासव असते मंदिरामध्ये. कशासाठी असते? त्याची एक ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. कुर्मांगाणीव, संस्कृत श्लोक आहे, मला श्लोक. का कुर्म जिया परी, उवा येले अवयव पसरी, का इच्छा वसे आवरी आपुली आपण. कासवामध्ये एक गुण आहे, इच्छा झाली की आपले हातपाय बाहेर काढते, इंद्रिय. आणि नको वाटलं तर मधी वळून घेते, असं चाक होऊन पडते, चाक गोल. असं वाटते की त्याला हातपाय नाहीतच. तर ते असं इंद्रिय ज्याला आवरता येते, त्याला तो देवाकडे जाण्याचा अधिकारी आहे. देवाकडे जाण्याचा अधिकारी आहे म्हणण्यापेक्षा देव त्याच्यापासून दूर नाही, अशी एक ओवी आहे. अजून एक ओवीचा प्रयत्न करू आणि मग संपवता. इंद्रिये स्वांत कर्ण जिता, सकळ काम उपशांता. स्वांत कर्ण जिता, परमात्मा परवता दुरी नाही. हे कासवाला बघून शिकाव. कासव कशासाठी आहे देवळात? शोसाठी आहे का? हां, आपले इंद्रिय कसे आवरायचे, खाण्यापासून, बोलण्यापासून, विषयापासून, वासनेपासून, दुष्कर्मापासून, वाईट कर्मापासून कसे आवरायचे, हे कुठून शिकायचं? कासव. म्हणून पहिले कासवाचं दर्शन घ्या, इंद्रिय आवरा, वासना आवरा, आणि मग देवाचं दर्शन घ्या. हे संतांनी शिकवलेलं आहे. तर आज कासव झाला आणि रसना. मुख्य मुद्दा काय आहे की वारकरी म्हणजे अधिकारी आहे. ते अधिकारी मोक्षाचे. अधिकारी होण्याचं सामर्थ्य कशानं येते? संयमानं येते, दादागिरीनं नाही येत. संयम संयम संयम. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः. इंद्रियावर संयम केलं तरच अधिकारी होऊ शकते. कोणी पैशानं अधिकारी होत नाही, कोणी मठानं अधिकारी होत नाही, कोणी शरीर जाड केल्यानं अधिकारी होत नाही, कोणी दादागिरी केल्यानं अधिकारी होत नाही, कोणी श्रीमंत झाल्यानं अधिकारी होत नाही. देवाजवळ जाण्याचा अधिकारी
कशानंच होत नाही. आणि एकच उपाय आहे की जो इंद्रियाचं दमन करेल, इंद्रियावर संयम ठेवेल, तो मात्र अधिकारी झाल्याशिवाय राहत नाही. केवढा अधिकारी? देहेची परी कौतुके, परब्रह्माचे नि पाडे तुके, जेने जिंतिले एके इंद्रिय गा. ठीक आहे, एवढं सोपं नाही, परंतु असंभव भी नाही, हे ध्यान ठेवा. आम्ही असं ठरवलंय की हे काय शक्य आहे. आणि काही फालतू लोकांनी आमच्या पुढे असं एक भ्रम ठेवलेला आहे. मोठे मोठे ऋषीला जमाय नाही, मोठे मोठे महाराजाला जमाय नाही, मग आपलं काय म्हणजे आपण करायला हरकत, असंच ना. अशी बहाणेबाजी करणारा जीव कधीही काही साध्य करू शकत नाही. मोठ्या लोकांकडे बघून शिका की तसं झाल्यामुळे त्यांचं काय झालं, हे शिकण्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे, बाकी काही नाही. असं तर हे लक्षात असू द्या. असं गैरसमज काढून टाका की चांगल्याला जमाय नाही, आपणाला काय जमते. चांगल्याला जमाय नाही, ज्याला जमलंय ते चांगलं. मग असं तुकोबरायांनी म्हणले नाहीत, ज्ञानोबरायांनी म्हणाय नाहीत, अनेक संत होऊन गेले, त्यांनी असं म्हणाय नाहीत की मोठे मोठे गेले ना आपलं काय, असं नाही म्हणाय. हे आपण आपली हिंमत कमी का करतो, तर आपणाला भी त्याची रुची आहे, विषयाची, भोगाची, वासनेची, म्हणून आपलीच इच्छा नाही की याच्यातून निघाव. तर वारकरी शब्दाचा अर्थ मी काय सांगत होतो, दर्शन वारकऱ्याकडून, संताकडून दर्शन होते तेव्हा काय होते, विटले हे चित्त प्रपंचापासून. आता आपल्या बोलण्याचा जे मुद्दा होता ना, इंद्रियाचा, संयमाचा, ते केव्हा होते, दर्शन झाल्यानंतर होते. आणि दर्शन कोणामुळे होते, संतामुळे होते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, गोपाल कृष्ण भगवान. सूचना आहे, ज्यांना शेताकडे काम असेल तर सत्संग फोनवर ऐकत जा. शेताकडे काम असणाऱ्यांनी, जरुरी काम असणाऱ्यांनी सत्संगला यायचं नाही. काम करा, काम. आपला सत्संग बदनाम होऊ नये की सत्संगमुळे माणसं काम बुडवालेत, सत्संगमुळे सासूला बी बोलण्याचा मौका देऊ नका कृपया. सत्संग स्वइच्छेनं, काम नसेल असं असेल तरच येण्याचा प्रयत्न करीत जा. असं काही नाही, इथं आपली कोणीच वाट बघणार नाही, काही नाही. जे जमतील त्यांच्यासोबत आनंद करायचा आहे, भगवत चर्चा करायची आहे. आणि येणारा काळ, आता गुरुपौर्णिमा आहे, पंढरीची वारी आहे, हे बी आपण सर्वांनी सगळी तयारी करत राहो, अशी सर्वांना सूचना आहे. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रमही इथं होणारच आहे. 29 जुलै 11 ते 2 अशी वेळ कीर्तनाची इथं राहील. कीर्तन होईल, प्रवचन होईल, जे बी होईल. तर हे कार्यक्रम इथं होणारच आहे. ज्यांना तिकडं वारीला जायचं नाही, ज्यांना तिकडं गुरुकडं जायचं नाही, त्यांनी शिष्याकडं जरूर यायचं. ज्यांना गुरुकडं जायचं नाही, ज्यांना वारीकडं जायचं नाही, त्यांनी शिष्याकडं वेळ काढून जरूर यायचं है ना. आणि असं गुरुपौर्णिमेची सूचना आजपासून ध्यानात ठेवा. म्हणा. माझ्या सद्गुरुदेवाचे